विधान परिषदेचे आमदार बच्चूभाऊ कडू आपल्या सोबत आहे। बच्चूभाऊ, सगळ्यांना आनंद झालाय, पण तुमची प्रतिक्रिया काय? विधान परिषदेवर अखेरकार तुमची वर्णी लागली। हा धनुष्यबाण शेतकरी शेतमजुरांसाठी अतिशय ताणून दिव्यांग बांधवासाठी लढू। या धनुष्यबाणाचा जो तीर आहे तो माझ्या अतिशय वंचित दुर्लक्षित घटकांसाठी चालवणार आहोत। आणि प्रभू रामचंद्रानं जसं धनुष्यबाण उचलला होता तोच आदर्श घेऊन आम्ही हा धनुष्यबाण शेतकरी शेतमजुरांसाठी अतिशय मजबूतीने लढण्याचा आमचा विचार आहे। तुम्ही म्हणाले झेंडा जरी दुसरा असला तरी अजेंडा मात्र कायम असणार आहे, त्यामुळे बच्चू कडू नेमकं काय करणार आहे ते आता दिसन ना, थोडं दिसू तर द्या लोकांना। मग आतापासून सांगून काय होतं, बोल बच्चन थोडे करणेवाले लोक आहे। तुम्ही कायम ॲक्शन मोडवर असलेले नेते म्हणून ओळखले जातात। मग शेतकऱ्यांचे आंदोलन असू द्या, दिव्यांगांसाठी काम, दोष आहे तो, काय करू मी त्याला, रक्तात तो हा विषय। तुम्ही जेव्हा मंत्री झाला तर तेव्हा पण रक्तदान करून तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली। हा बरोबर बरोबर। मग पुन्हा हा योग येईल असं वाटतंय आजच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेसोबत? माझं काय मत आहे का योग हा आला पाहिजे का शेतकऱ्यासाठी लढताना आम्ही दिसलो पाहिजे, दिव्यांगासाठी लढताना दिसलो पाहिजे। मंत्री तर सगळेच होतात पण लढणारे माणसं फार कमी असतात। खालच्या सभागृहाचा तुमचा दांडगा अनुभव आहे, पण आता वरच्या सभागृहात जातात, त्यामुळे किती मोठी कसरत असणार आहे ही सगळी? कारण सगळे वरिष्ठ वरच्या लोकांसाठी होणारे निर्णय हे सामान्य खालच्या लोकांसाठी करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच। एवढी मोठी संधी मिळालेली आहे तुम्हाला शिवसेनेमध्ये, तुम्ही बऱ्याच वर्षानंतर 25 वर्षानंतर तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे, शिवसेना कशी वाढवणार आणि एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल काय म्हणाल? साहेबांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतोय का त्यांनी माझ्यासाठी जो विचार केला, खरोखरच ते त्यांच्या शब्दाला कायम राहिले आणि त्यांनी तो आज पूर्ण केला। आणि एक सेवाभावी माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। निवळ एका पक्षाचे नेते नाही, तर एक उपमुख्यमंत्री नाही, एक सामान्य कार्यकर्त्यासाठी सामान्य माणसासाठी धावणारा माणूस म्हणून आम्ही त्यांना पाहतो। नक्कीच। काँग्रेस पण आपला उमेदवार देणार होता, पण शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतलेली आहे। कसं पाहता आता बिनविरोध होईल? सगळे 9चे 9 उमेदवार जे आहेत ते निवडून आले काय, आता संपला ना, वेळ संपलेला आहे, त्याच्यानं बिनविरोध होईल। बगर मतदानाचा बच्चू कडू आता आमदार होणार आहे। नक्की। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन विवेक शाह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।